नाशिकच्या एन.डी. पटेल रोड येथील टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेली 30 ते 35 वर्ष काम करणारे टेलिफोन ऑपरेटर, टेक्निशियन आणि ऑफिसर्स आपल्या सेवानिवृत्तीनंतर अनेक वर्षांच्या गॅपनंतर स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र जमले. विजय राग, अजित कुलकर्णी, संजय चुंबळे, रनाळकर, गवांदे, एस.पी. जाधव आणि सहकारी या मंडळींनी महिनाभर प्रयत्न करून हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमासाठी नाशिक, पुणे, नागपूर आणि इतर ठिकाणाहून 115 स्त्री पुरुष एकत्र आले होते. हे सर्व कर्मचारी एन.डी. पटेल रोड येथील टेलिफोन एक्सचेंजमध्ये गेली 30 ते 35 वर्ष त्यांनी सेवा केली, सर्व्हिस केली आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर ही सगळी मंडळी आपापल्या ठिकाणी गेली. त्यांना एकत्र आणणारा हा स्नेहमिलनाचा कार्यक्रम मखमालाबाद येथील ग्रीनलँड ॲग्रो टुरिझम या ठिकाणी सादर करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय नेटके करण्यात आले होते. आपले सहकारी अनेक वर्षांनंतर भेटणार या उत्सुकतेने ही सर्व मंडळी जमली होती. आयोजकांनी सर्वांनाच या स्नेहमिलनाचा आनंद कसा मिळेल याची काळजी घेतली होती. अतिशय नेटके आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आल्यामुळे सर्वांनाच या आनंदाचा, या स्नेहमिलनाचा आनंद घेता आला. या कार्यक्रमाचा हा आखो देखा हाल आपल्यासाठी खास सादर करीत आहे. मी जयश्री मणी आणि मी संजय जोशी आपले संजू दादा आणि आमच्या जयाताई आपले स्वागत करीत आहे. आपल्या कार्यक्रमाचं नाव बघा काय ठेवलंय, स्नेह मिलन. एकदम समर्पक नाव आहे. स्नेह म्हणजे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा. स्नेहमिलन म्हणजे मागे वळून पाहताना अशी एक त्याची टॅगलाईन आहे आपली. स्नेह आणि मिलन म्हणजे भेटणे, प्रेमाने भेटणे, जिव्हाळ्याने भेटणे. आज आपण खूप वर्षांनी एकमेकांना भेटतो. आनंद झालाय ना सगळ्यांना? आता संजू दादा काहीतरी सांगतायत बरं का तुम्हाला, काहीतरी आठवणी जुन्या थोड्याशा. काय झालं माहिती का, आता आपण या टप्प्यापर्यंत पोहोचलो, पण इथपर्यंत येताना आपले अनेक साथी, सहकारी, त्यांचे आप्तस्वकीय आपल्याला सोडून गेलेले आहेत. तर अशा या आनंदाच्या प्रसंगी सुद्धा त्यांची आठवण काढणे, त्यांना श्रद्धांजली वाहणे ही आपलं कर्तव्य आहे. तर ओम साज आहे व सहवासाची गाज आहे आणि जुन्या दिवसांची सुगंध झुळूक घेऊन आलेला सोहळा आहे, जो आपल्याला काही वेळासाठी भूतकाळात घेऊन जाणार आहे. आयुष्याच्या वाटेवर जाताना, रस्त्याने जाताना आपल्या जवळ हळूच एखादं सुंदरसं फुलपाखरू यावं आणि त्याने आपल्या हातावर बसावं, तेव्हा जो आनंद होतोय तोच आनंद आज हा पुनर्मिलनाचा आहे. आपण सगळेजण एकत्र आलो, तो आनंद अद्वितीय असा आहे. हो ताई, हो ताई, 2 मिनिटं थांबा. आपण दोघांवर जबाबदारी आहे. हो, अरे मी विसरूनच गेले. त्या ताईंनी सगळं आपलं काव्यात्मक दृष्टीने सांगितलं. मी थोडं साध्या भाषेत सांगू का? आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात आता आपण करूया. तर प्रथम आपण सगळे जे एका धाग्याने जोडलेले गेलो आहोत, त्या धाग्याची एक काय म्हणतात त्याला, आठवण म्हणून आपण इथे कार्यक्रमांमध्ये जनरली सरस्वतीचं पूजन करत असतो, शारदा पूजन करत असतो. तसं आपण एक वेगळं पूजन ठेवलेलं आहे. तर त्या पूजनासाठी मी आपले 4 ज्येष्ठ सदस्य, नंदू सबका बंधू एन.एन. कुलकर्णी, करून अजून या वयात सायकलवर फिरून सगळीकडे जाणारे, सामाजिक कार्यात सक्रिय राहणारे अप्पा देसाई, या तो आशाताई मोहरीस
आत्याबाई या. त्या कुलकर्णी मासाहेब त्यांच्याकडे ठेवलं पण शुभ स्वागतम हो शुभ स्वागतम. या कार्यक्रमाचं वास्तविक करताना खरं तर मी माईक सॅवी नाही आहे. माईक समोर मला बोलण्याची फारशी सवय नाही. मी प्रयत्न करत होतो की कोणी नाही कोणीतरी कर. विजय राखला तेव्हा एकदा मी बोललो की बा असं असं तयार आहे. प्रकाशाचं देणं तसं देता आलं पाहिजे. आयुष्यात थोडं वेगळं जगता आलं. पहा झाल्यावर मी इथे आले ठाकूर आहे ना गई साठा नाशिकला आले तर आपल्या मॅचवे मॅडमने मला नाव दिलं ठकी. अशी नावं बदलत बदलत लकी मी आधी अबोल होते. या ड्युटीमुळे या डिपार्टमेंटनी मला बडबड करायला शिकवलं. एक कुटुंब कसं असतं सर्व्हिसमध्ये हे कळलं. त्याच्यानंतर अनेक डिपार्टमेंटशी संबंध आले. तिथले क्लार्क्स बघितले, तिथले ऑफिसर्स बघितले. एक टेक्निकल किंवा अशा चेहऱ्याचे आपल्या इथे सगळ्यांचे चेहरे खळाळते असायचे आणि सगळ्यांची बदलती ड्युटी. आधी सगळ्यांना भाई तुम्ही ड्युटी बदलता, पण त्या बदलत्या ड्युटीमुळे आम्हाला आंघोळीच्या वेळा बदलायला, जेवायच्या वेळा बदलायला शिकवलं हो. आणि आम्ही सगळ्या परिस्थितीला सामोरं जायला शिकलो त्या बदलत्या ड्युटीमुळेच. अशी नंतर आणि आता नव्या नाशिकला आलो. अहो साधी 150 रुपयाची चप्पल जरी घेतली ना तरी कौतुक व्हायचं. ए तिने चप्पल घेतली बघ, हे कुठून घेतली, काय घेतली, ते दुकान सगळ्यांना माहित असायचं. मस्त दुसऱ्या दिवशी मेमोरी घेतला होता. त्यामध्ये नांद्रे झाले, शेख झाले, अशोक. नमस्कार. मागे वळून पाहताना या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. आणि खूप दिवसांनी खूप वर्षांनी सगळे मित्र मैत्रिणी सगळेजण भेटले. त्याच्यामुळे मला खरोखर खूप 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 आनंद झालेला आहे. म्हणजे खरंच वाटलं नव्हतं की एवढ्या सगळ्याजणी भेटतील, एकदम इतकं छान वातावरण होईल. मी जेव्हा टेलिफोन एक्सचेंजमध्ये आले ते मुंबईहून आले. मी मुंबईहून आले, माचवे पुण्याहून आली, गाडेकर नागपूरहून आली. कसं काय करायचं, काय करता. अहो मॅडम अटेंड करा ना, तुम्ही कुठले काय अटेंड करतो, नंबर द्या 3333 आणि 3333 कायम एंगेज. आणि तो सगळा तिकडे एंगेज असायचा. मला तर मिळायचंच नाही. म्हटलं नाही मला नाही जमत हे. नाही यार, ती नियतीच्या हातात आहे. म्हणून प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर हे डोक्यात ठेवून तुम्ही सर्वांना मी विनंती करतो की आता आपल्या तर त्या हार्टच्या पोझिशनवरती, हार्टच्या ज्या लोकेशन आहे त्या लोकेशनवरती तुमचा एल्बो हा मनगट आहे आपला, तर मनगटावरती प्रेशर यायला. येस घ्या. येस नाही जेवतो ना.
शेगावकर छान आहे ना. एन कसं काय आहे? तुम्ही अरेंज केलेलं कसं काय म्हटलं? येस सर. तुमचं भाषण एक नंबर, बढिया एकदम. चांगलं छान आहे ना. दर्यानी मॅडम सावकाश होऊ द्या. जेवण छान आहे ना. आजचा दिवसच छान आहे, त्यामुळे आपल्याला सगळं चांगलंच वाटणार. आज काही काळजी हो 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 हो. मल्टीव्हिटॅमिन मल्टीव्हिटॅमिन वेळेवर जेवा म्हटलं. हो हो. सगळ्यांना भेटल्यावर पोट भरलंय. या मॅडमला ते आपल्याला भांड्यांवरचं नाव, बायकोबरोबर जरी गेलो तरी मला तो जोक आठवतो तुमचा. भांड्यान मोरेंचं आपण हे करतो. मोरे सर होते आपल्याकडे. आलं ना. पोटे मॅडम तुम्ही आपण त्यावेळेस तिथं होतो अगदी. आचार्य मॅडम व्यवस्थित आहे, छान आहे ना. जेवण छान. काहीतरी जेवण करा थोडं वेगळं आहे. विजयजींना विनंती केली की थोडी वेळेची तुम्हाला मागे पुढे करायला लागतं तर बघा, तर त्यांनी ते केलं. आणि मला असं वाटतं की आपलेच लोक असल्यामुळे तुम्ही सगळे मला समजून घ्याल. मानेनी जगता आहात, लोक तुमच्याकडे अद्विनी बघता आहेत. आज विचार करा, स्त्री साडीमध्ये किती शालीन दिसते. आपल्याकडे काही रिवाज लावलेले आहेत, काही सणवार लावलेले आहेत.